वाव, क्या बात आहे. मस्त अशी ही फुलं आलेली आहेत, देशी गुलाबी हा. आणि मला याचा गुलकंद करायचा आहे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे. तर चला आता आपण ही फुलं काढून घेऊ. मला खरं आवडत नाही झाडावरची फुलं अशी तोडायला, झाडावरच छान वाटतात, पण आता काय करणार, ती कोमेजून पण जाणार. मग आपण त्याचा उपयोग करून घेऊयात ना. देशी गुलाब खूप औषधी असतो, चांगला असतो. तर चला अशा प्रकारे ही छान फुललेली फुलं आता आपण काढून घेऊ. तिकडे एक लपून बसला आहे आणि इकडे पण आहे मस्त. हा हा, डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. हो हो, काय आनंद देता राव तुम्ही खरंच. आनंदी सकाळ. सकाळी सकाळी असा नजारा बघायला मिळाल्यावर तुमचा दिवस आनंदी का नाही जाणार. वा, आणि इकडे लपून बसलेलं आहे हे वांग. काल रात्री झाडांना पाणी घातलं होतं आणि ही फुलं अशी धुवून घेतली होती, म्हणजे पाण्याच्या फवाऱ्याने. तर आता ही फुलं मी खोडून घेणार आणि याच्या पाकळ्या आपण काढून घेऊया. घरचाच गुलकंद. सावकाश. हा हा, कसली फुलं दिसतात ती. जरा लांब लांबच दांडे कापा, जिथे कळ्या नसतील ना. बघा कळ्या. वाव, मस्त. आहा, काय मस्त दिसतात फुलं. आता मी इथे सगळ्या फुलांच्या अशा पाकळ्या काढून घेते आणि त्या फुलांच्या पाकळ्या मी एका जाळीवरती पसरून ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे आतमध्ये पाकळ्यांच्या गेलेलं ते सुकून जाईल. सो मी हे सावलीमध्येच जरा सुकवून घेते या पाकळ्या. इथे माझ्याकडे धागेवाली खडीसाखर आहे. ही खरी खडीसाखर असते आणि हीच खूप औषधी असते, याने उष्णता कमी होते. तर ती आता मी मिक्सरवरती जरा बारीक करून घेतलेली आहे आणि या फुलांच्या पाकळ्या मी ह्या पण चॉपरमध्ये घातल्या आहेत. तर ह्या पण आपण थोड्या बारीक करून घेऊया. त्याच्यामध्येच ती खडीसाखर घातली आणि हे सर्व मिक्सर नाही, चॉपरमधून बारीक करून घेतलं आहे, म्हणजे त्या सगळ्या पाकळ्यांना खडीसाखर छान अशी मिसळून जाईल. आणि एका काचेच्या छोट्याशा बरणीमध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे आपण ऑथेंटिक पद्धतीने करणार आहे. म्हणजे ही काचेची बरणी मी आता उन्हात ठेवणार आहे.
ही 4 दिवस आपण उन्हात ठेवायची आहे आणि 4 दिवसानंतर आपल्याला छान असा गुलकंद तयार होऊन जातो आणि तो टिकतो पण भरपूर. आता हा खूप कमी होणार आहे मला माहिती आहे, कारण 8च गुलाब होते, त्यामुळं हा खूप आता कमी होऊन जाईल. जेव्हा त्या साखरेला पाणी सुटेल त्याच्यामध्ये या गुलाब पाकळ्या मुरून जातील आणि आपला गुलकंद छान तयार होऊन जाईल. तर 4 दिवसानंतर मी तुम्हाला तो दाखवणार आहे. तर आता पाहूयात आपण या गुलकंदाची वाट. तर रोज एकदम कडकडीत उन्हामध्ये ही बरणी मी ठेवणार आहे आणि आपण 4थ्या दिवशी गुलकंद कसं झालं आहे ते पाहूया. आपला मस्त तयार झालेला गुलकंद खाऊन पण बघायला पाहिजे नाही का. बघूया. एकदम क्लास. मस्त झालाय ना. वाव. असं करायला काय हरकत नाही का. हां, फुलं जास्त पाहिजेत. ही एक 8 फुलांचा झालाय हा एवढासा. बघा ना, म्हणजे केवढी फुलं लागत असतील त्याला. ती पण गावठी, एकदम ऑथेंटिक आणि घरचीच चव. त्याला कसलंही रासायनिक खत नाही त्या झाडाला, त्यामुळं ही चव भन्नाट आली एकदम. अशी जर गावठी फुलं तुमच्याकडे असतील तर नक्की असा गुलकंद ट्राय करा. जबरदस्त झाला. आणि उन्हाळ्यासाठी तर शरीराची उष्णता कमी होण्यासाठी खूप बेस्ट असतो गुलकंदाचा. म्हणजे गुलकंद नुसताच खाता येतो, दुधासोबत खाता येतो. म्हणजे दुधामध्ये त्याचा मिल्कशेक करायचा, एकदम भन्नाट लागतो हा असा मिल्कशेक. चला तर मग अशाच गोड गोड छान छान व्लॉगसह भेटत राहू पुन्हा. बाय बाय.